अजून जास्त विचारणारा प्रश्न हा आहे, तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय? की हे घर तुमचं आहे का? की तुम्ही काय काम करता? म्हणजे सगळ्यात जास्त विचारणारा की तुम्ही ती सिरीज का बंद केली, तुम्ही ती सिरीज चालू करा, की तुम्ही आता कुठे राहता आणि तुमचा ऍड्रेस काय आहे. आम्हाला हट नाही होत. आम्ही निर्लज्जन बेशरम झालो आता. आवडत मी उलट बोलते, मी माझ्या नवऱ्याला त्रास देत तरी मी तुम्हाला माझे ब्लॉग बघायचेच आहेत आणि कमेंट पण करायचे येऊन. वा. वा 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 दीदी वा. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. मी आहे तनुजा. मी आहे आनंद. तर कसं वाटतंय फ्रेंड्स, खूप दिवसांनी आपण असं वाटतंय आज आम्ही की परत सिरीज चालू करतोय. हा. तर हा व्हिडिओ कशाबद्दलचा आहे आणि का शूट करतोय आम्ही थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल, तरीही आम्ही रिपीट करतोय एकदा. बोला तुम्ही पण काहीतरी, नाही तर परत म्हणतात दादाला बी बोलू दे. नाही बोलता काय ना, कुणाला काय बोलायचे, ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे. सोड. काय एवढा माझा प्रॉब्लेम आहे, लोकांना मला समजतच नाही सिरियसली. ठीक आहे, असं मला काही फरक नाही पडत, कारण की बाकीचे आहेत ना आपला सपोर्ट करणारे, बाकीच्यांचं काय करायचं आपल्याला. आणि अशा आम्ही लोक असे समोर बघितलं ना तर असे 2-3 चिरकुट कमेंटने काय फरक नाही पडत. हा, ते पण आहे. खूप जास्त कमेंट्स, इतके डीएम्स आणि खूप जास्त मेसेजेस. तर सगळ्यात जास्त विचारणारी कमेंट की हे घर तुमचं आहे का, स्वतःचं आहे का. खूप लोकांना ही कन्फ्युजन आहे की हे घर आमचं स्वतःचं आम्ही घेतलेलं आहे. हा. तर जे आमचे आधीचे सबस्क्रायबर असतील किंवा माझी युट्यूब फॅमिली आमची असेल, जे आधीपासून आमचे व्लॉग बघताय, रेग्युलरली व्लॉग बघताय, त्यांना चांगल्यापणे माहितीये की आम्ही हे रूम रेंटने घेतलेलं आहे, हे आमचं स्वतःचं नाही आहे. मम्मीने पूजा का केली, तुमचं घर आहे तर तुम्ही करायला पाहिजे असं नसतं. ती माझी आई आहे, भले मी करू किंवा ती करू, एकच गोष्ट आहे. गोष्ट एकच आहे. मेन गोष्ट, जर आपण कुठल्या पंडितजीला जर आपण आपल्या पूजेला बोलवतो तर असं थोडी की आपलं घर आहे तर आपण पूजा करायची, पंडितजीला म्हणायचं तुम्ही बसा, तसं नसतं. ज्याला येते पूजा ते करू शकतं. आता मम्मीला माझ्या चांगल्या प्रकारे पूजा वगैरे येते. सपोज आमच्या घरी कडे गणपती वगैरे बसतात तर मम्मीच पूजा करते, कारण की मम्मीला खूप जास्त या क्षेत्रातली नॉलेज आहे. ठीक आहे, 2 क्वेश्चन तुमचे सुटले असतील. आनंदनी पण खूप जास्त कमेंट वाचले, तर आनंद पण काहीतरी कमेंट्स रिप्लाय करतील आता. नेक्स्ट कमेंट जी रेग्युलर असते, तुम्ही हाच रूम का घेतला. हा, तर पहिली गोष्ट, जो आमच्याबरोबर इन्सिडेंट घडला होता, जो तुम्हाला माहिती त्या घरामध्ये काय होतं, तर तनुजाच्या मनामध्ये थोडीशी भीती बसलेली आहे. आणि कसं आम्ही जी रूम पाहायला गेलो होतो ना, ती लय मोठी होती. खूप जास्त कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही तो सेकंड वाला किंवा नाही फर्स्ट वाला रूम घ्या, कारण की तो त्याची गॅलरी खूप मोठी आहे आणि 1 RKच आहे, तुम्हाला पुरेसा आहे. हो, आम्हाला मान्य आहे 1 RK पुरेसा आहे, बट कधी शूट करायचं असतं, कधी गेस्ट वगैरे येतात, कधी पाहुणे घरी आले त्यांच्यासमोर चेंजिंग करायचं असतं, कधी कोणाला आराम करायचा. एकच किचन, एकच रूम. आम्ही ऑलरेडी ओपन रूम आणि ओपन किचन मध्ये खूप दिवस झाले आणि खूप वर्षापासून आम्ही राहत होतो. ठीक आहे, तर आम्हाला शूटसाठी आम्हाला थोडंसं मोठं घर हवं होतं. मोठं म्हणजे की 1 BHK हवा होता. मग तो 1 BHK छोटा असला तरी चालला असता. तर त्यामुळे आम्ही हा रूम घेण्याचा डिसिजन घेतला. आणि जेव्हा आम्ही ही स्टार्टिंगला फर्स्ट रूम आम्ही हीच सगळ्यात आधी हीच बघितलेली आणि ही रूम आमच्या एवढी मनामध्ये बसली होती ना, आम्ही विचार केला होता, म्हटलं आम्ही किती पण रूम फिरलोत ना, तनुजाला बोललोच होतं आम्ही शेवटला हीच रूम घेतो. आणि तेच झालं. आम्ही कमीत कमी 7 ते 8 रूम बघितले असते, फ्लॅट्स बघितले वेगळ्या वेगळ्या जागेवर, पण आम्हाला हीच शेवट भेटली आणि हीच आवडली. म्हणून आम्हाला ह्या रूम मध्ये खूपच भारी वाटतं. जेव्हापासून आम्ही आलोत ना, आम्ही घराच्या बाहेर गेलेलोच नाहीये. आणि तनुजाच्या मनासारखं हे किचन भेटलं ना. तिला कसं पाहिजे होतं तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. जसं की आपण किचन मध्ये उभा आहे, जसं स्वयंपाक वगैरे करतात आपण, आपल्या किचन मधनं टीव्ही दिसली पाहिजे होती, मी काय करतोय सोफ्यावर बसलेलं, म्हणजे कसं भीती कमी होते ना. तसं हिला आवडायचं, म्हणजे असा तिला फ्लॅट पाहिजे होता आणि तिच्या मनासारखा फ्लॅट भेटला. आणि मला अजिबात आयडिया नव्हती की मला माझ्या मनासारखा रूम मिळेल इतका छान, आणि खूपच जास्त रूम हा छान आहे. ठीक आहे, आणि नेक्स्ट कमेंट, होम टूर द्या, होम टूर द्या, होम टूर द्या. तुमच्याहून जास्त एक्साइटमेंट आम्हाला आहे होम टूरची. बट कसं आहे,
सगळ्या गोष्टी आम्ही ह्याच्या आधी आमच्या बरोबर ना खूप इन्सिडेंट असे झालेत की आम्हाला गोष्ट आवडली की आम्ही घेतली, हा. आवडली की घेतली, आवडली की घेतली. आम्ही पैशाचा विचार करत नव्हतो. जे जेन्युइन आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय. ठीक जे आहे, आम्ही चुका केल्या आता आम्हाला हा. परत रिपीट नाही रिपीट करायचं. नाही करायचं. तर आम्ही असा विचार करतो की आपण एक एक वस्तू आधी घेऊयात. सगळ्यात आधी आम्हाला गरज होती बेडची, तर आम्ही बेड आणलं. त्याची मी व्हिडिओ शूट केलेली आहे, बट मी ते जेव्हा पूर्ण फर्निचर घेऊन येईल ना तेव्हा मी ती व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकेल की बेड कितीला घेतला, बेड कसा आहे, त्याच्यामध्ये किती स्पेस आहे, काय आहे काय नाही. आणि आम्ही कबड वगैरे पण घ्यायला गेलो होतो, बट सिच्युएशन अशी झाली की मला तिथे ना एक वस्तू इतकी जास्त आवडली की म्हणजे झाले ड्रेसिंग. कारण की मला लग्नामध्ये एक ड्रेसिंग मिळालेली होती, तर ते कसं आहे म्हणजे ना लाकूड पूर्ण भुशाचं होतं, तर ती जास्त टिकली नाही. ठीक आहे, तरी पण आम्ही टिकवल्या, तरी पण मी खूप वर्ष टिकवली 4-5 त्याला. वर्ष हा, टिकवल्या आम्ही. म्हणजे या रूम मध्ये ह्याच्या आधीच्या रूम मध्ये आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हाच ती मी फेकून दिली होती, कारण की ती पूर्णपणे तुटली होती. त्या ड्रॉवरचे हुक वगैरे पूर्ण कामातून गेले होते. तर मग मी विचार केला की मला कबड बरोबर ड्रेसिंग सुद्धा घ्यायचं आहे. त्यामुळे मी थोडंसं थांबले, नाहीतर मी कबड त्या दिवशीच घेऊन आले असते. एकदमच एवढ्या सगळ्या वस्तू घेणं आमच्यावर खूप जास्त लोड होईल, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो आहेत. आणि त्यामुळे कसं मी होम टूर सुद्धा देत नाहीये. आणि आम्ही तुम्हाला नक्कीच लवकरच देऊ. नक्कीच आणि आता द्यायचं, परत नंतर द्यायचं, त्याला मजा नाहीये. नाही. आम्हाला हे असं वाटतं की होम टूर देताना एकदम प्रॉपरपणे सेट होऊ देत, एकदम मस्त. आणि जास्त वेळ नाही लागणार आहे, जेवढ्या लवकरात होईल आम्ही तेवढा प्रयत्न करू की पटकन होम टूर यावा. सगळ्यात जास्त विचारणारा प्रश्न हा एक आहे की तुम्ही काय काम करता. या प्रश्नाने तर खूपच आम्हाला टेन्शन दिलंय. तर फ्रेंड्स, याच्या आधी पण आम्ही खूप जास्त स्ट्रगल आणि इतके बेकार कामं केले आहेत. उन्हाळा म्हणू नका, हिवाळा म्हणू नका किंवा पावसाळा म्हणू नका, सगळ्यांमध्ये आम्ही असे कामं केलेत ना. सकाळी 8 वाजता उठून आम्ही जे कामाला जायचो, रात्री 10 वाजता आम्ही घरी यायचो. 10ला घरी आल्याच्या नंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन जेवण करून आम्हाला 12 ते 1 वाजायचे. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी परत तेच. असं करून आता आमचा जीव इतका कंटाळलाय. जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं की मी आता कॉन्टेंट क्रिएटर आहे, तर मी व्हिडिओज वगैरे मिशोचे, फ्लिपकार्टचे, अमेझॉनचे, मिंत्राचे, म्हणजे जे पण असेल, नायका वगैरे जे काय असतं मी व्हिडिओ शूट करते. ठीक आहे, तर आमचं थोडंफार अर्निंग तिकडनं होतं. बरोबर. जे काय आहे तुम्हाला आम्ही जेन्युइन सांगतो. ते आणि लपवायचं काम लपवायचं आम्हाला काय काम समजत नाही. नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आनंद खूप छान एडिटर आहेत, खूपच छान. ठीक आहे, तर आनंदचं कसं आहे, थोडं एडिटिंगचं पण आनंद त्यांचं पण काम, त्यांचं ऑनलाईन काम चालू असतं, ते एडिटिंगचं काम करतात. जर कोणाला करायचं असेल तर आनंदशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर आमचं. आणि ह्याच्या आधी जेव्हा आम्ही रूम मध्ये राहत होतो तेव्हा आम्ही सेव्हिंग करून ठेवली होती, कारण आमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट होती की आम्हाला आज नाही तर उद्या ब्लॉगिंगच करायची आहे. कारण की आम्ही ना, आमचा जीव इतका वैतागला होता ना आता हे सगळे कामं करून, तर आम्ही असा विचार केला की आता एकदम हार्ड वर्क नकोय, आता आपण थोडंसं स्मार्ट वर्क करूयात. ठीक आहे, तर असा विचार करून आम्ही ना ते 6 महिने आम्ही इतकं काम केलं, इतकं आम्ही असे गायब झालो होतो ना की जसे अदृश्य होतात ना तसे. Direct. कुठं येणं Mr. India. नाही, हा, कुठं येणं नाही, कुठं जाणं नाही, कोणामध्ये उठणं नाही, बसणं नाही, नुसतं काम 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 काम, तेवढंच आमचं चाललं होतं. सकाळी उठायचं, कामावर दिसणार तुम्हाला. दुपारी बघा कधी पण कामावर, तुम्ही कधी पण फोन केला ना आम्ही कामावर असायचो. आणि आम्हाला तेव्हा पण खूप सारे कमेंट्स यायचे की तुम्ही रील्स का नाही टाकत, कारण की 2-2, 3-3 महिने माझ्या रील्सला पण गॅप पडायचा, आमच्या व्हिडिओज येत नसायच्या, ब्लॉग येत नसायचे, याच रिझनमुळे. हा. तर त्या टायमिंगला आम्ही सेव्हिंग करत होतो. ठीक आहे, तर आम्ही 6 महिने सेव्हिंग वगैरे केली. त्यानंतर मग आम्ही आमचा डिसिजन चेंज केला की आपल्याला जॉब वगैरे करायचा नाहीये, आपण असं काम करूयात. मग आमचे मल्टिपल, म्हणजे एकच सोर्स नाही असा नाही की आम्ही केला. तुम्हाला ते सांगू की आम्हाला आमचं घर कसं चालतं, काय करतं. थोडक्यात मी तुम्हाला सांगते, तुम्ही पण थोडक्यात समजून घ्या की आम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहेत, आम्ही व्हिडिओज वगैरे बनवतो, तर अर्निंग आम्हाला थोडीफार तिकडनं होती, थोडीफार आमची काही सेव्हिंग्स आहेत. तर असा विचार करून सध्या तरी आम्ही जॉबला नाही जात, पण काही सांगता येत नाही, दिवस बसून राहत नाही कोणाचे. जर आम्हाला कधी वाटलं की बाबा नाही आपल्याला आता जॉब करायची गरज आहे, आनंद आपण जॉबला जाऊयात आता, तर काही हरकत नाही, आम्ही जॉबला पण लागू शकतो. बट सध्या आम्ही असं ठरवलं की आम्हाला आमच्या करिअरकडे जास्त लक्ष द्यायचंय. लाईक युट्यूब झालं, इंस्टाग्राम रील्स झालं, हे आमच्या दोघांचे कॉन्टेंट झाले, आमच्या दोघांचे व्हिडिओज झाले, अशा प्रकारचे. तर ठीक आहे, सगळ्याचा गैरसमज दूर झालाच असेल की कामाला जातात का नाही, काय करतात काय नाही, तर आम्ही सांगितलेलं आहे यामध्ये. आणि दुसरी गोष्ट फ्रेंड्स, की जेवढे आपण वाईट दिवस काढतो ना तेवढे आपले चांगले दिवस येतात. आणि आम्ही आहे ना कधीच असं कामासाठी कंटाळा वगैरे कधीच काही केलेला नाही. आम्ही चांगल्या मनाने काम करत आलोत आणि देवाने आम्हाला त्याचं फळ दिलंय. आम्ही आता सध्याला तर आम्ही
सांगू शकतो की हा बाबा देवाच्या दयाने आमचं ठीकठाक चाललेलं आहे. लय चांगलं नाही बोलता येणार, हा ठीकठाकच ठीकठाक. बोलता येणार. आणि तुमचा सुद्धा आमच्यावर आशीर्वाद आहे भरभरून, हे सुद्धा खूपच जास्त आहे. आणि असंच सपोर्ट तुमचा आमच्यावर शेवटपर्यंत राहू द्या की आम्ही स्वतःचं घर घ्यावा. हा. नेक्स्ट सर्वात जास्त विचारणारी कमेंट की तुम्ही आता स्वतःचं घर घ्या, आणि खूप जणांनी असं बोललेत की स्वतःचं घर घ्या, आणि खूप सारे असे बोलले की होईल तुमचं पण स्वतःचं घर. तर हो, तुमच्याहून जास्त आम्हाला ही आतुरता आहे की आमचं स्वतःचं घर व्हावा. भाड्याच्या घरात राहणं कोणालाच आवडत नाही, पण एक बोलतात ना, माणसाची असते ती मजबुरी असते राहण्याची, तसंच काहीसं आहे आमचं. बट आम्ही कधी इतका लांबचा विचार केलेला नाही अजून, कारण की कसं आहे ना, आम्ही ना असं भरपूर वेळा अपेक्षा केली, अरे आपण हे करू हे करू हे करू, ती गोष्ट जर पूर्ण नाही ना झाली तर खूप जास्त त्रास होतो. राईट. तर आम्ही असं नशिबावर आणि देवावर सोडलंय आम्ही की आमचं झालं तर ठीक आहे. हा, झालं घर तर खूपच छान होईल, खूपच छान. आणि जर नाही झालं तर त्याच्यात काही हरकत नाही, कारण की आमच्याकडून तर आम्ही आमचे प्रयत्न करतोय, आम्ही 100% देतोय, आम्ही आमचे व्हिडिओज काढणं हे करणं, म्हणजे जे आम्हाला काम करायला पाहिजे, जे आम्ही घर घेण्यासाठी आमचे काम आमचे चालू आहेत ते आम्ही करतोय. बरोबर. आता ते ह्याच्यावर आहे आपलं, त्याच्यावर पण आहे. आणि आणि जर नाही देवाच्या- झालं तर आम्ही नाराज नाही होणार. हा, नाराज नाही कारण की आम्ही ठरवलंय, जर कुठली गोष्ट जर भेटली तर ठीक आहे, आणि नाही भेटली तर अजून ठीक आहे. आम्ही हा. असं विचार करतो कारण की दरवेळेस. नशिबाच्या पलीकडे कोणाला काय भेटलेलं नाहीये, नाहीये. तर आम्हाला का भेटणार? बरोबर. आम्ही काय वेगळे थोडी नाहीत. हा. तर आमच्या नशिबात असलं तर नक्कीच भेटन. तर असं नाही की आम्ही पूर्णपणे नशिबावरच डिपेंड आहोत, तसं काही नाहीये. आम्ही आमचा प्रयत्न, आमची मेहनत करतोय. आमची चालूच आहे. झालं तर खूपच छान, नाही झालं तरी ठीक आहे, काय हरकत नाहीये. हा. सगळ्यात अजून जास्त विचारणारा प्रश्न हा आहे, तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय? तर खूप जणांचे कमेंट्स की तुम्ही बेबी प्लॅन करा, बेबी प्लॅन करा. आता लग्नाला 7 वर्ष झालेत. हो, मान्य, आमच्या लग्नाला 7 वर्ष झालेत. पण या 7 वर्षामध्ये आम्ही आमच्यासाठी जगलोच नाही, अजिबात नाही जगलोय. आणि आम्ही थोडीफार काही सेव्हिंग केली होती, तेच आम्ही आमचं सध्या आता चालू आहे. तर असं वाटतं की आम्ही थोडंफार सेटल व्हावा. असं 100% सेटलमेंट नाही म्हणत आहेत आम्ही, पण 50% तरी आम्ही इतके सेटल व्हावं की आम्हाला जर उद्या काही अडचण आली किंवा आम्हाला कधी फायनान्शियली कंडिशन आमची अशी डाऊन झाली तर आम्ही कोणाकडे जायची गरज नाही पडली पाहिजे. आमच्याकडे तेवढी सेव्हिंग पाहिजे की आम्ही आमचं जे आहे ना खर्च स्वतः करू शकू. आणि बस एवढंच आमचं छोटीशी इच्छा आहे फक्त. आणि दुसरी गोष्ट, जे आम्ही एवढे खराब दिवस काढलेत ना फ्रेंड्स, आम्ही भाड्याच्या घरात इकडून पसारा तिकडे घेऊन जा, तिकडून पसारा इकडे घे, ह्याचे बोलणे खा त्याचे बोलणे खा, उन्हामध्ये काम कर, तर असं वाटतं ना, ते बेबी प्लॅन केला आणि बेबी झाला, पण त्याला कुठे ठेवायचं, त्याचा खर्च बेच, तर असं वाटतं जे आमचे हाल झालेत, जे आम्ही दिवस काढलेत ते आमच्या मुलाने नाही बघावा, हीच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही बेबी प्लॅन अजून विचार नाही केलेला. कुणाला काय बोलायचंय बोलू द्या, आम्हाला काहीही फरक पडत नाही. जेव्हा त्याचा टाइम असेल तेव्हा होईल. ठीक आहे. हे कमेंट समजली तुम्हाला, याचा रिप्लाय भेटला. आणि त्याच्यानंतर काही जण असे सुद्धा आहेत युट्यूबवर, म्हणजे की मला कमेंट करतात. हा, पर्सनली मी त्यांना उत्तर देते, आता तुम्ही मध्ये बोलू नका आता. तर मी तुम्हाला सांगते, आम्ही दोघे नवरा बायको, आम्ही 7 वर्षापासून एकत्र राहतोय. आता आम्हाला 8वं वर्ष चालू झालंय. ठीक आहे. तर ब्लॉग मध्ये आम्ही मस्ती मजाक करतो. मी कधी कधी आनंदला अशा गोष्टी बोलते जेणेकरून तुम्हाला हसायला यावा, तुम्हाला एन्जॉयमेंट भेटावा. आणि तसंही मला खूप जास्त पॉझिटिव्ह रिप्लाय येतात की तू खूप मस्ती करते, छान वाटते, तुमची जोडी छान वाटते. तर नवरा बायको मध्ये ह्याच गोष्टीला प्रेम म्हणतात. बरोबर आहे. बहुतेक जे मला कमेंट करतात ना, त्यांना नवरा बायकोचं प्रेम वगैरे कळत नसेल, त्यांनी कधी असे दिवस बघितले नसेल, त्यांच्यामध्ये सतत भांडण तंडण होत असेल, किंवा त्यांनी मजाक केलेली त्यांच्या नवऱ्याला पटत नसेल. ठीक आहे. आणि काय बोलतात, तू त्याला जास्त त्रास नको देऊ. मी त्याला त्रास दे, असा कुठला व्यक्ती आहे मला सांगा जगामध्ये जी त्याची बायको त्याला त्रास देणार तरी पण तो माझ्या बरोबर राहणार, तो मला एवढा जीव लावणार, असं कोण करतं? अरे, मला त्रास झाला असतो मी निघून गेला असतो, मी सांगितलं असतं. आम्ही एवढे दर दिवस गोड, एवढे नीटनाटकं राहिलोच नसतो. आम्ही काय छोटे छोटे थोडी, जे मी त्यांना त्रास देणार ते मला सोडून निघून जातील, असं नसतं. आणि आम्ही असंच बोलतोय हा, पहिल्यापासून. आमच्या घरामध्ये हाच टोन आहे, आम्ही एकमेकांना असंच बोलतो. मी पण तिला तसंच बोलतो, ती पण मला असंच बोलत. तरी मी खूप जास्त असं ब्लॉग मध्ये जास्त हे नाही करत की बाबा ठीक आहे तुम्हाला असं वाटत, पण मी जेवढं कमी करते मला तेवढं कमेंट येतात, तर मग मी आता जास्त करणार. म्हणूनच बोलतात तरुणा शिक्षण किती महत्वाचं आहे. हे तुमचे विचार कळतात की कळते. तुम्ही काय विचार करतात.
आजकाल ती दुनिया राहिलेली नाहीये की नवऱ्याने 4 शिव्या दिले तरी बायकोने ऐकून घ्यायचं. शिव्या भांडणचं चाललंच नाही तर नाही विषय आहे. पहिली गोष्ट. आणि मी त्यांना काय उलट पालट बी बोलत नाही, मी त्यांना आरे तुरे पण करत नाही, मी त्यांना एवढं प्रेमाने बोलते, एवढं चांगलं बोलते. आणि दुसरी गोष्ट, जर मला वाईट वाटलं असतं किंवा मला स्वतःला वाटलं असतं की ती भांडते, तर ठीक आहे ना, मी ते एडिट मध्ये टाकलंच नसतं, ते कट करून टाकलं असतं. पण आमचे विचार तुमच्यासारखे नाहीयेत. तुमच्यासारखे म्हणजे काही लोकांसाठी, हा. काही जे लोकांना कमेंट कळतंय. करतात ना, आणि मला इतकी एक त्याच्याहून जास्त मला आनंद त्याचा होतो की त्या कमेंटला माझे जे युट्यूब फॅमिली मधले मेंबर्स आहेत ते सुद्धा त्यांना रिप्लाय करतात. हा. तर हे मला खूप जास्त आवडतं की चला मला रिप्लाय द्यायची गरज नाही, त्यांना ऑटोमॅटिक रिप्लाय जातोय. हा. कारण त्या कमेंटला मीच रिप्लाय देईन तर मला हा स्वतःचीच बाजू घेते. पण जर त्याच कमेंटला दुसरं कोणी रिप्लाय करतात असं वाटतं की बाबा ठीक आहे चला, एकेचे नाही खूप जणांचे तसे विचार आहेत जे माझे आहेत. बरोबर. आणि त्यांना असं वाटतं की नाही का, एकदा कमेंट केली, दोनदा कमेंट केली, तीनदा, आणि मी ह्याच्या आधी त्यांना एक व्यक्ती आहे, लेडीज येते ठीक आहे, आणि बोलणारे दुसरं तिसरं कोण नाही, लेडीजच आहेत. त्या लेडीजलाच खाली पाडतात, उलट पालट बोलतात. त्यांना थोडी सुद्धा लाज वाटत नाही की आपण कशाला एका लेडीजला असं बोलावं, जेव्हा की ती तसं काही करतही करतच नाहीये नाही. ब्लॉग मध्ये. तरी पण, आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही असे मला कमेंट करता अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी मी तुमचं ब्लॉग मध्ये नाव घेईल, तर तसं मी अजिबात करणार नाही. कारण की ना, मी असे लोक ना समोरासमोर बघितलेत ना, असे माझ्या समोर असे सिंपत्ती दाखवणारे आणि मागं हसणारे, तर तुमच्या 3-4 कमेंटने मला काहीच फरक पडत नाही. मी तुम्हाला एकदा रिप्लाय देते, दोनदा रिप्लाय देते, असे खूप सारे रिप्लाय कमेंट्स येऊन पडल्यात ज्यांना मी रिप्लाय देणं सुद्धा महत्वाचं समजत नाही, म्हणून मी त्यांना रिप्लायच करत नाही. हा. आणि हे तेच येतं ना, तुझं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी. हा, त्यांना वाटतं की आज नाही तर उद्या हा. हिला हा वर्ड ट्रिगर होईल आणि हे आम्हाला रिप्लाय करेल. हा, तर आणि ते जाऊ दे, ठीक आहे, तुम्हाला माझे ब्लॉग नाही आवडत, मी उलट बोलते, मी माझ्या नवऱ्याला त्रास देते, तरी मी तुम्हाला माझे ब्लॉग बघायचेच आहेत आणि कमेंट पण करायचे येऊन. वा. वा 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 दीदी वा. नका करू असं. ब्लॉग बघायचं असेल तर बघा, नसेल बघायचं तर बिंदास्तपणे अनसबस्क्राईब करा, मला काहीच टेन्शन नाही त्याचं. तुम्हाला कोण नाही बोलत की मला सबस्क्राईब करा, माझे ब्लॉग बघा आणि मला येऊन कमेंटही करा. मला प्रेम करणारी माझी खूप छान आणि जेन्युइन ऑडियन्स आहे आणि त्यांना मी रिप्लाय करते. मी टाइमातला टाइम काढून रिप्लाय करते. मला उरकता कधी फोन आनंदकडे असतो एडिटिंगसाठी, कधी फोन चार्जिंगला असतो, खूप सारे काम असतात, कधी मी कामात असते, तरी मी टाइमातला टाइम काढून रात्रीचे 12 वाजो किंवा 1 वाजो मी कमेंटला रिप्लाय करते. का? कारण की ती माझी ऑडियन्स आहे किंवा माझे युट्यूब फॅमिली आहे, मी त्यांना रिप्लाय करते. आणि ज्यांना मला नाही ना वाटत मी त्यांना रिप्लाय नाही करत. मला काय असं वाटलं ना की ह्या कमेंटचा रिप्लाय मलाच द्यायला पाहिजे, तर त्या कमेंटला रिप्लाय मी देतो आणि मी नाव घेऊन देतो की मी आनंद आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्हाला का प्रॉब्लेम होतोय, असे मी रिप्लाय देतो. काय फायदा नाही तसं करून. मी तुमचं नाव कधीच ब्लॉग मध्ये घेणार नाहीये. जे मला चांगले कमेंट करता, मला चांगलं बोलता, मी त्यांचं हक्काने नाव घेईन माझ्या ब्लॉग मध्ये, आणि मी घेतलेले सुद्धा आहे खूप वेळा. चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. तर अजून एक दुसरा जास्तीत जास्त विचारणारा हा प्रश्न आहे की तुम्ही आता कुठे राहता आणि तुमचा ऍड्रेस काय आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगते की मी माझ्या मम्मी पप्पापासून जास्त लांब नाही आहे. माझं घर आज माझं काय खरं नाही, माझं घर आणि माझ्या मम्मी पप्पाचं घर इकडनं फक्त 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. आम्ही जास्त लांब नाही आहोत. आणि प्रॉपर घराचा ऍड्रेस आम्ही फॉर सिक्युरिटी रिझन्स आम्ही प्रॉपर ऍड्रेस नाही मेन्शन करू शकत. आम्हीच नाही, कोणीच नाही सांगू शकत, कोणीच तुम्हाला. नाही सांगू शकत. ते ब्लॉगर असू देत किंवा आजकाल कोणी पण रॅन्डम व्यक्ती जरी असला तरी पण त्याचा घरचा आपण प्रॉपर ऍड्रेस नाही सांगू शकत. त्यासाठी सॉरी. ज्या लोकांना माहिती मी कुठे राहते, काय राहते, तर ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना तुमच्यापाशी, तुम्ही राहू द्या. मला त्या गोष्टीची खुशी आहे की तुम्ही ओळखलं मी कुठे राहते. कधी वाटलं तर तुम्ही येऊन मला भेटू शकता, बट तुम्ही असं पब्लिकली नका सांगू की मी कुठे राहते, काय करते, वगैरे वगैरे. ठीक आहे. हा, आणि आनंदच्या बर्थडे साठी पण तुम्ही खूप साऱ्या विशेष दिल्या, खूप जास्त आम्हाला आवडलं. तुम्ही माझ्या मम्मी पप्पाचं कौतुक केलं, तेही मला खूप जास्त आवडलं. भावाचं कौतुक केलं. आम्ही असेच राहतो आणि दर हफ्त्याला किंवा 15 दिवसाला मी माझ्या मम्मी पप्पाकडे जातच असते. आम्ही दोघंही जातो, तिथे राहतो, खातो पितो, तसं काहीच नाही. असं नाही की आम्ही असं विचार नाही करत की आम्ही, म्हणजे मी असा विचार नाही करत की नाही का, असं बोलतात ना लोक की जावयाने जास्त सासरवाडीत नाही जावं. तर हे बघा, ते जावय मी नंतर झालोय. तर सगळ्यात आधी
ते माझे मामा आहेत, ती माझी मामी आहे. तर आमचं पहिल्यापासूनच नातं आहे, म्हणून आमचं पहिल्यापासून लग्नाच्या अगोदरपासून आमचं येणं जाणं असायचं. म्हणून हे मला काय वाटत नाही त्यांच्या घरी जायला यायला, कारण की ते माझंच घर आहे. आम्ही असं समजतो, ते पण हे आमच्या घराला आमचं समजतात. म्हणून आमचं येणं जाणं सारखं चालू असतं फ्रेंड, सारखं. तरी आम्ही ब्लॉग मध्ये जास्त नाही दाखवत, नाही कारण की आम्ही. तुम्हाला असं वाटतं की काही सारखेच तिकडे असतात, म्हणून आम्ही कधीतरी गेलो. आणि पहिलं कसं आम्हाला वेळ नसं भेटायचं, तर आता आम्हाला असं वाटतं की बाबा चला आपल्या तिकडे 2-3 काम आहे. जसं की उल्हासनगरमध्ये जास्त फर्निचर मार्केट आहे, तर आम्ही कधी तिकडे गेलो तर मग मम्मी बोलते इथं जवळ आली आणि घरी जबरदस्ती. नाही आली. घरी नाही आली, मग ओरडतात ते. मग मी म्हटलं ठीक आहे, आपलं 10-15 मिनिटं गेले, चाय वगैरे पिले तर आम्ही रिटर्न येतो. तेवढं करून तुम्ही 2 वेळा ब्लॉग मध्ये बघितलं असेल. आम्ही जातो घरी 5 ते 10 मिनिटं, की 15-20 मिनिटं बसून चाय पाणी वगैरे करून आम्ही रिटर्न येतो. म्हणजे सगळ्यात जास्त विचारणार की तुम्ही ती सिरीज का बंद केली, तुम्ही ती सिरीज चालू करा. तर फ्रेंड्स, आम्हाला वाटलं की तुम्ही बोर व्हाल, म्हणून आम्ही ती सिरीज बंद केली. नाहीतर आमच्या लाईफमध्ये असं काय घडलेलं आहे ना फ्रेंड्स, तुम्ही परत ऐकताना तुम्हाला एवढी बघायला आवडेल ना ती सिरीज, की आमच्या लाईफमध्ये नक्की काय झालं होतं. आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, आम्ही तुम्हाला सांगितलेल्या नाहीयेत, आणि खूप आतमधल्या आणि डीप गोष्टी आहेत फ्रेंड्स, त्या आम्ही तुम्हाला शेअर नाही केलेल्या. जर तुमच्या आम्हाला या ब्लॉगला कमेंट आल्या की तुम्ही ती सिरीज चालू करा, लव्ह स्टोरीच्या नंतर काय झालं किंवा त्या घराच्या नंतर काय झालं, तुमच्या लाईफमध्ये अजून काय काय चेंजेस आले, तुम्ही कुठे राहिला, काय केलं, तर नक्की कमेंट करा फ्रेंड्स. आम्ही परत ती सिरीज चालू करू. खूप सारे हादसे झाले होते. 1-2 मला कमेंट पण आलती की तुमच्याकडे एक RS गाडी होती, त्याचं काय झालं. डिओ डिओ गाडी सुद्धा होती, होती. त्या डिओचं त्या काय झालं? गाडीचं काय झालं. परत त्याच्यानंतर एवढं सगळं आम्ही सेटल केल्याच्या नंतर परत आमच्या बरोबर असं काहीतरी झालं की परत कोणतरी पुण्याला गेलं, परत तिकडनं जर्नी आम्ही स्टार्ट. एवढे म्हणजे मी पुण्याला गेलो होतो एकटा, आणि तनुजा नव्हती. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही 1 महिना वेगळे राहिलो. म्हणजे आमचं पूर्ण असं तुटण्यापर्यंत आलं होतं आमचं रिलेशन. म्हणजे खूप काही झालं होतं, तरी बी आम्ही लवकरात लवकर ते उरकलं. म्हटलं ठीक आहे, आपलं एवढी सिरीज लांबवायला नको, ऑडियन्स ही बोर होईल, ते म्हणतील भाई इनका दुःख आहे खतम नाही होत आहे बे. तर म्हटलं जाऊ द्या, आपलं थोडंफार शॉर्ट मध्ये उरकूयात. बट मला नव्हतं माहिती की तुम्हाला कोणती सिरीज series बघायला बघायला? इतकी आवडणार आहे. जर तुम्ही मला कमेंट्स केल्या तर मी नक्कीच, आम्ही परत ती सिरीज आणून त्याच्यातलंही काही खोटं असणार नाही. तर तुम्ही मला बोलता आधी काय नाही सांगितलं ना आता सांगताय, तर मी परत सांगते की आम्ही खूप शॉर्ट मध्ये उरकल्या त्या गोष्टी. पण त्या गोष्टी कुठल्या वर्षामध्ये झाल्यात, काय झालंय, आमच्याकडे काय त्याचे फोटोज वगैरे असतील तर आम्ही नक्की ते पण स्क्रीनवर टाकूच. म्हणजे तुम्हाला वाटेल हो बाबा हे सगळं झालेलं आहे. आणि खोटं बोलणं आम्हाला काय मिळणार आहे यार, काहीच नाही भेटत. ते फक्त असं वाटतं की आमच्याकडून तुम्ही काहीतरी शिकावं. ठीक आहे. आणि भरपूर सारे लोक तरुण बोलतात आपल्याला की तुमच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काय तर आहे. खरंच मनापासून धन्यवाद. मला असं ऐकून खूप जास्त आवडतं की तुम्ही आमच्यापासून खरं काहीतरी शिकता. आणि आम्ही खरंच खूप कमी वयामध्ये शिकलोत, म्हणून आम्ही आज इथे, नाहीतर आम्ही आज इथे नसतो. तरी अजून आम्ही काय अचिव्हमेंट नाही केलेली. फक्त आम्ही जेवढे वाईट दिवस काढलेत ना, त्याच्यापेक्षा म्हणजे की आता दुप्पट नाही बोलता येणार, पण त्याच्या कम्पेअरनी आताचे दिवस जे बघितले ना, तर आम्हाला आमच्या जीवाला, आमच्यासाठी हे दिवस पण खूप मोठे आहेत. ते आम्हाला बोलतात अशी ना, लक्झरीज लाईफ वगैरे नाही. एक जेलर बाहेर आल्यावर त्याला नुसतं चांगलं जेवायला पण भेटलं ना, तरी त्याला वाटतं की अरे मी तर स्वर्गामध्ये आलोय. तशी काहीशी आमची अवस्था झालेली आहे. तर आम्ही असं नाही बोलणार की आम्ही खूप अशी लक्झरी लाईफ जगतोय, आम्ही चांगलं हॉटेलमध्ये खातोय, चांगले महागडे कपडे घालतोय, ह्याला लाईफ नाही बोलत. 2 घास आपल्याला सुखाचे भेटताय, आपण आपल्या कष्टाचे खातोय, ह्यालाच आयुष्य बोलतात. आणि आम्ही ते जगतो, तर आमच्यासाठी ते खूप आहे आणि खूप पुरेशा आहे. बस झालं, आम्हाला ह्याच्याहून जास्त काही अपेक्षा नाहीये. ते देवाच्या हातात आहे. जर चांगलं झालं तर ठीक आहे, देवाचे आभार आहेत, देवाचे आभार आहेत आपल्यावर. पण आम्ही आमचे कर्म करत राहू. हा, आम्ही पण तुम्हाला हेच सांगणार की तुम्ही तुमचे कर्म चांगले करा. तुम्हाला सांगू, जेव्हा आम्ही हे कर्म वगैरे ह्याच्यावर आम्ही एवढं बिलीव्ह नव्हतं करत, पण जेव्हापासून आम्ही ह्या कर्मावर बिलीव्ह करायला लागलोत ना, की चांगले कर्म केल्यानेच आपल्या बरं चांगलंच होतं, तर हे रिअल आहे फ्रेंड्स. आपण जर चांगले कर्म केलं ना, तर आपल्या लाईफमध्ये पण चांगल्या गोष्टी घडतात. काय म्हणणं आहे तुझं? एकदम. कर्म इज रिअल. कर्म म्हणजे हेच. आपण असं विचार करतो ना की बाबा त्यांनी माझ्या बरोबर असं केलं तर मी पण तसं करेन. हो, करा, ते तुमचा हक्क आहे. मी पण आहे तशी, पण थोडीशी आता मी बदलले. पण एक बोलतात ना माणसं की कोणाबद्दल वाईट विचार करू नका असं.
आम्ही पण पहिलं आम्ही लहान होतो, आम्हाला नव्हतं समजत, समजत ठीक आहे. नव्हतं. बट आता असं वाटतं की नाही, जाऊ देत, प्रत्येकाचे आपापले कर्म येतं. आज जर आपल्या बरोबर कोणी वाईट वागते ना, द्यायचं सोडून. मी पण पहिले तशीच होते. मला कोणी काय बोललं का येऊन घरी रडायचं, हे करायचं ते करायचं, वाईट वाटायचं मनाला. पण असं वाटतं जाऊ दे, बोललं ना मला, ठीक आहे, त्याचे कर्म त्याच्या बरोबर, माझे कर्म माझ्या बरोबर. मला कोणाला काय बोलायचं नाही. मला काय वाईट वाटलं, मी येईल घरी रडेन, माझं मन हलकं करीन, विषय तिथेच सोडून देईल, बस झालं. कर्माबद्दल विश्वास करा, बस. एक कमेंट अशी आली होती मला 2 दिवसापूर्वी. मी एक व्लॉग अपलोड केला होता, त्याचं नाव नाही माहिती मला, ती कोण होती काय होती. कोण? कमेंट अशी होती की हे काय दाखवतं, सकाळी उठल्यावर चाय टोस्ट खाल्लं. मग काय दाखवायचं? तुम्ही काय करता सकाळी उठून? अरे आमच्या तुमच्याकडून नाही म्हणतात, तुमच्याकडून काय कमेंट होती, हा हे काय दाखवायचं सकाळी चाय टोस्ट उठलंय, तुम्ही इन्फ्लुएन्सर, आम्ही तुमच्याकडून काय शिकायचं? अरे आम्हाला कमेंट्स येतात की तुम्ही डेली ब्लॉग दाखवा, तुम्ही डेली ब्लॉग मध्ये काय करता, तुमचं रुटीन काय आहे. तर आम्ही ती शेअर केली जस्ट व्हिडिओ की आम्ही, आणि फर्स्ट ब्लॉग असेल माझं जे मी मॉर्निंग पासून शूट केला, राईट. की बाबा आम्ही उठलोय, आनंदी चाय बनवला, आम्ही चाय वगैरे पेतो, आमचा दिवस कसा जातो, आता आम्ही जेवलोय, दिवसानंतर आम्ही काय करतो, दुपारनंतर आम्ही शूट करतोय, त्यानंतर आम्ही संध्याकाळी चाय वगैरे पिलो. हेच असतं डेली रुटीन मध्ये. दुसरे ब्लॉगर लोक काय तुम्हाला, म्हणजे आमच्याकडे लक्झरी लाईफ नाही अशी. अरे पण टोस्ट खायची वस्तू आहे, चाय बरोबर टोस्टच खाणार ना. बनतातच कशाला मग, सगळेच खातात. आज तनुजाने उपमा बनवला होता, काल पण त्याने मला कोकी, काय बोलतात मराठीमध्ये आपण कोकीला, काय बोलतात? कोकीला काय बोलतात ते नाही माहित मला, पण ते एक सिंधी आयटम आहे. ते काय बोलतात कोकीमध्ये, काय काय टाकतात ते सांग, म्हणजे कमेंट येतात तुला. म्हणजे जेव्हा आपण पीठ मळतो त्याच्यामध्ये कांदा, लाल मिरची, मीठ, हळद, धने पावडर, कोथिंबीर, त्याचा थोडंसं तेल टाकून पीठ मळतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा एकदम पातळ चपाती करतो आणि ते चाय बरं खातो. काय बोलतात त्याला, जाऊ द्या, कमेंट करा, लक्षात कमेंट द्या मध्ये आमच्या. सांगा काय बोलतात तुमच्याकडे. ते बनवलं होतं, म्हणजे दर दिवस नाश्ता करतो आम्ही, पण त्या दिवशी नव्हता केला कारण की आम्हाला ब्लॉग शूट करायचा होता फ्रेंड्स, म्हणून आम्ही टोस्ट खाल्ली. अरे कमेंट करणार आहे आपलेच माणसं आपल्याला खाली ओढतात, दुसरे कोण नसतात. पण मी तुम्हाला खरंच सांगू फ्रेंड्स, मी असं बोलत नाही, पण आपले आहे ना मराठी लोक आहेत ना, कधीच मराठी माणसाला पुढे नेत नाहीत, माहितीये का? तुम्ही बाकीच्या असं बोलायचं, पुढच्याला डिमोटिवेट करायचं, काय मिळतं असं करून? तुम्हाला काय वाटतं असं बोलल्याने आम्ही डिमोटिवेट होणार? अरे आम्ही लय बघितलेत असे. खरंच मी तुम्हाला सांगतो, माहितीये का फ्रेंड्स, तुला पण सांगतो ना, जेव्हा आपण हिंदी ब्लॉगरचे लोक बघतो ना, त्यांना एवढ्या चांगल्या कमेंट असतात ना, त्यांचे लोक त्यांना लय सपोर्ट करतात, पण आपल्या मराठी माणसं कधीच सपोर्ट करत नाहीत, माहितीये का? काही ना काय असं बोलते ना जेणेकरून पुढच्याला हर्ट होईल. पण आम्ही तसे नाही, आम्हाला हट नाही होत. आम्ही निर्लज्ज आणि बेशरम झालो आता. आम्हाला काही बी कमेंट करा, आम्ही तुम्हाला उलटे पालटे उत्तर देतो, तुम्ही नेक्स्ट टाइम कमेंट करायचं बंद करता. पण आम्ही काय नाही सुधारणार नाहीत, आम्ही हर्ट नाही होणार. कारण आम्ही लय हर्ट झालेलो पहिला, आणि आम्ही त्या हर्ट मधनं शिकलो की पुढच्याला कसं हर्ट करायचं. आता आम्ही असे निडर झालो. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा. सिरीज बघायची असेल तर कमेंट्स करा, खूप जास्त कमेंट्स करा, जास्तीत जास्त कमेंट्स येऊ द्या, फटाफट जास्त कमेंट्स, म्हणजे आपण आपली सिरीज परत स्टार्ट करूया. ओके, अजून काय तुमचे क्वेश्चन वगैरे असतील तर कमेंट मध्ये नक्की टाका. आणि हा पण व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्ह हाच होता की आम्हाला खूप जास्त कमेंट्स येत होत्या की तनुजा दीदी, तनुजा ताई, आनंद दादा, Q&A व्हिडिओ बनवा. मला खूप दिवसापासून बनवायची इच्छा होती, तर मी बनवला आज व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये सांगा, आणि चांगले कमेंट करणाऱ्यांसाठी हमेशा आमच्या चॅनलवर तुमचं स्वागतच आहे. आणि जे निगेटिव्ह कमेंट करतात तुम्ही कमेंट करत राहा, आम्ही उत्तर नाही देणार. ठीक आहे, चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.